नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या 40 तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेले आहे। त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। कोणते हे 40 तालुके आहेत हे आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। हा शासन निर्णय दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजीचा आहे। तर मित्रांनो, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत। वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे। दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुका निहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय त्या अंतर्गत राज्यातील 40 तालुक्यामधील खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदी अनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेले आहे। त्यामुळे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर पर्यंत मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत। खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2,443 कोटी 22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। आता ही जी मदत आहे शेतकऱ्यांना वाटायला सुरुवात होईल आणि वाटप झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात यावी अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। तुमच्या ज्या जिल्ह्याची वेबसाईट असेल त्या वेबसाईट वरती यादी तुम्हाला पाहावयास मिळेल। आता कोणकोणते तालुके आहेत हे जाणून घेऊयात। तालुके पाहू शकता नाशिक मध्ये तालुके पहा, मालेगाव, सिन्नर, येवला, त्यानंतर धुळ्यामध्ये सिंदखेडा, नंदुरबार मध्ये नंदुरबार, जळगाव मध्ये चाळीसगाव, बुलढाण्यामध्ये बुलढाणा आणि लोणार, छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा, बीड मध्ये वडवली, थारूर आणि अंबेजोगाई, लातूर मध्ये लातूर, तसेच धाराशिव मध्ये वाशी, धाराशिव, लोहारा, पुण्यामध्ये बारामती, शिरूर, धोंड नदी, दौंड आणि इंदापूर, सोलापूर मध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा, साताऱ्यामध्ये वाई आणि खंडाळा, कोल्हापूर मध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लज, सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज अशा पद्धतीने हे 40 तालुके आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।